लावी ते लळा ही जसा माऊली बाळा. स्वर्गावरी ही प्रिय आशा. शाळेतून घरी येताना फुलपाखरासारखं हवेत तरंगत आल्यासारखं वाटलं. पण घरी आल्यावर अचानक माझे पाय जमिनीवर टेकले. घरात 18-20 दारिद्र्य, थंडी तापाने धडपडत असलेली माझी आजार आई, ज्या आईला ओल्या कच कपड्यावर भिजवून मला सुक्या कपड्यावर भिजवलं ती आई. आता ही बिचारी भाक्या दुःख्या गोधडीवर अंगाचं मटकूळ करून निश्चित पडली होती. हुंदके देत होती. माझ्या लक्षात आले आजही बाबा भांडलेच असणार. बाबांना कशाचं काय, ते सगळं तर काम करत नाहीत, पैसे मात्र ऐकूनच मागतात. बिचारी घर घर फिरून धुंडी भांडी करत आम्हाला 4 घास देत असते. खरं तर आज मी शाळेतून आले होते खूप आनंदात. बाईंनी फार छान कविता शिकवली होती. हिरवे हिरवे गार गालचे हरितृणाच्या मखमालीचे, हिरवे हिरवे गार गालचे हरितृणाच्या मखमालीचे, त्या सुंदर मखमालीवरती फुलराणी ती खेळत होती, फुलराणी ती खेळत होती. बाई फार छान शिकवतात. जण त्या हिरव्या हिरव्या गार गालच्या सोबत आम्हाला फिरायला देत होत्या, फुलराणी सोबत खेळायला सांगत होत्या. आणि त्या नाजूक फुलराणीशी माझी गट्टी जमली. आणि त्या गोड मोतीच्या झुल्यावर झुलतच मी घरी आले. तर घर कसलं, झोपडीत म्हणायची. मी आईला नेहमी म्हणायची, आई मी शिकेन, मोठी होईन, घर बांधेन, तुला सुखात ठेवीन. तेव्हा मी विचाराच्या दंडरीतून बाहेर आईला म्हणाले, आई चहा करू का ग? आई काही बोलली नाही. फळीवरच्या रिकाम्या डब्याकडे नुसती पाहत राहिली. खरं तर मला खूप भूक लागली होती. आईला वाईट वाटायला नको म्हणून मी गप्पच बसले. तिच्या डोक्यावर हात फिरवत. तितक्यात शेजारच्या कॉलनीतला आनंद आला. त्याच्या घरी कोणाच तरी वाढदिवस होता. मग आम्हाला बाई नको का? तेव्हा मी म्हटले, आई मी जातो तुझ्याऐवजी, तू आधीच आभार फरफरली आहेस. मिळाले 4 पैसे तर संध्याकाळचा भात तरुण खायला. आईने समाधानाचे अश्रू काढले. मी तोंडावर पाणी फिरवलं आणि निघाले. दुपारचे 3 वाजले होते. सूर्य आग ओकत होता. तव्यावर भाकरी भाजावी तसा रस्ता तापून निघाला होता. ऊन उतरायला लागले तरी आग त्याची कमी होत नव्हती. त्याची आग काही कमी होत नव्हती. गरम डांबरी रस्त्यात उडवणारी माझ्या आणवानी पावले. पण मनात मात्र बालकांच्या हिरव्या हिरव्या त्या मखमलीवरती फुलराणी भोवती माझे मन गिरक्या घेत होते. आनंदाच्या घरी आईऐवजी मी आलेले पाहून बाईचा मारा झाला. त्या माझ्या ओढू लागल्या. मी म्हटले, बाई ओढू नका हो, करते ना मी सगळं काम, बराबर आवडते पहा. घरी मीच करते सगळं. अहो आई खूप आजारी आहे, रागावू नका, पैसे कापू नका. आईऐवजी मीच येऊन उद्या सुद्धा. मालकीबाईचा चेहरा रागाने लाल बुंद झाला होता. पण माझ्या मनातील फुलराणी वाऱ्याशी गप्पा मारत गिरक्या घेत होती. पुरा विनोदी संध्यावाळ डोल डोलवी हिरवे शेत, तोच एकदा हसत आला चुंबून म्हणे फुलराणी, छानी माझी सोनुकली ती कुणाकडे ग पाहत होती. कोण बरे त्या संध्येतून हळूच पाहते डोकावून, तो रविकर्ता गोजीरवाना आवडला आमच्या राणीला, लाज लाजली या वचनाने सारी बोळी ती फुलराणी. बाईचा पारा चढला. पण लहानपणापासूनच माझी केस फार जुनी दिसते. चटचट हॉल झाडून घेतला. पताका फुले रंगीत कागदांनी सगळा हॉल सजला. तेवढ्या बाई म्हणाल्या, इथं का थांबलीस, तुझं झालं असेल तर पळ. बाईंचा हुकूम झाला. भूक डोकं वर काढत होती. तिथं थांबणं योग्य नव्हतं. भुकेचं प्रतिबिंब डोळ्यात उतरलं असावं. तेवढ्यात शेजारच्या अक्काबाईने विचारलं, काय नाही आम्ही तशी झाली शाळेतून कामाला, बसो 2 घास खा. नको मी खाऊन झाले. खोटं बोलतेस, चेहरा बघ कसा उतरलाय तुझा. अक्काबाईंनी दिलेली पोह्याची कशी खुणावत होती. निग्रहाने मी बाजूला केली. घरी जाऊन खाईन. आनंदाकडे 8 दिवसांनी थोडं खाऊन आले आहे. खाली मान हलवून मी सांगितलं. अक्काबाईंनी मान हलवली. दुसऱ्या घरची कामं उरकून घरी पोहोचेपर्यंत रात्र होत आली. घरी चिंगीचं रडू चालू होतं. आई तशीच पडून होती. त्या दोघींना उठवलं. नेलेले पोहे दोघींना दिले. यमे तू खाल्लं? हो खाल्लं. खोटं लपावं म्हणून मी आईकडे पाठ केली. पण आईच्या प्रेमाला खरं कुठे लगेच उमगतं बरं का. मी पाणी प्यायला गेले. भुकेच्या अनावर जाणीव त्रासदायक व्हायला लागली. बाबांचा पत्ताच नव्हता.
आईचं फाटकं लुगडं घेतलं, अंगणात टाकलं आणि पडले. भुकेची कळवळ थोडी शांत झाली. रस्त्यावरच्या पाना फुलातून सुगंध घेऊन गार वारा माझ्यापर्यंत येत होता. आकाशातले चंद्रतारे जणू माझ्याशीच बोलत होते. भूक कुठं आहे आता तिची जाणीव नव्हती. जाणीव होती ती फक्त फुलराणीचीच. प्रणय चिंतनी विलीन वृत्ती कुमारिका ही डोलत होती. डुलता डुलता गुंग ओणी स्वप्ने पाही मग फुलराणी, स्वप्ने पाही मग फुलराणी.